जेव्हा मी या तुमच्या कादंबरीबद्दल ऐकलं होतं, सरकारी दवाखाना. खरं तर तुम्ही डॉक्टर आहात, बाय प्रोफेशन्स आणि सरकारी दवाखाना हा शब्द तुमच्या खूप जवळचा आहे. त्याबद्दल विचार येणं किंवा अनुभव येणं हे साहजिकच आहे. परंतु कुठल्या क्षणाला तुम्हाला वाटलं, की नाही हे जे मी अनुभवतोय हे कुठेतरी कागदावरती, पुस्तकावरती मांडलं पाहिजे? तसं पाहिलं तर मी माझा सरकारी दवाखान्याशी संबंध प्रोफेशनली 2009 पासून आहे. 2009ला मी MBBSला लागलो. तेव्हापासून या क्षेत्रात आहे. असं नाही की कहाणी अचानक सुचली. हे साठत गेलेलं आहे सगळं. हे काही एका दिवसात सुचलेलं, एका दिवसात लिहिलेलं किंवा एका दिवसात घडलेलंही नाही. ही एक हळू होत गेलेली प्रोसेस आहे. हे हळू साचत गेलेलं आहे. जसा माझा नंबर MBBSला लागला, योगायोगानं मला 4 अक्षरं लिहिता येतात. आधीच्या 2 कादंबऱ्या आहेत. तर लिखाणासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ऑब्झर्वेशन. आणि जसा मी मेडिकलशी कनेक्ट झालो, मेडिकलच्या शाखेला शिकायला गेलो, तेव्हापासून प्रत्येक गोष्ट एक नैसर्गिक निरीक्षण करण्याच्या गोष्टीमुळं ती कुठेतरी जमा होत गेली. आणि मग ते जमा होत वाढत गेलं. प्रत्येक गोष्ट कुठेतरी डोक्याच्या एका कोपऱ्यात बसत गेली. खरं तर असं म्हणतात, की दवाखाना हा डॉक्टरने कधीच घरी न्यायचा नसतो. त्या 4 भिंतीच्या आतच तिथल्या केसेस, तिथल्या घटना सोडायच्या असतात. ते जर अख्खं घरी घेऊन आलं तर परिस्थिती अवघड होते. पण का कुणास ठाऊक एक लेखक असल्यामुळं, लिखाणाची आवड असल्यामुळं ते कुठेतरी साचत गेलं, जमा होत गेलं. पण एक पॉइंट असा आला, एक पॉइंट म्हणजे हे जे आतापर्यंत साठवलं होतं, जमलं होतं, हे कुठेतरी मांडावं वाटलं. कारण काय होतं, त्या 4 भिंतीच्या आत जे काही घडतं, ते सर्वसामान्य लोकांना माहीत नसतं. बरोबर. पोलिसच्या घटना म्हणजे पोलीस, न्यायालय, सरकारी दवाखाने याच्याबद्दल बाहेरच्या लोकांना प्रचंड उत्सुकता असते. म्हणजे जाण्याची तिथे कोणाची इच्छा नसते. पण काय आहे नेमकं माहीत करून घ्यायचं असतं. तर लोकं आपापल्या पद्धतीने तर्क लावत असतात, आपापल्या पद्धतीने या गोष्टींकडे पाहत असतात. तर जेव्हा त्या व्यवस्थेमध्ये काम करणारा माणूस या गोष्टी कुठल्यातरी रूपाने बाहेर आणतो ना, तेव्हा ते फार नवीन काहीतरी, चांगलं काहीतरी घडून येतं. दोन्ही बाजू असतात, चांगलं वाईट जे काही असतं. पण एक डोक्यात हे होतं, की हे आपण सर्वसामान्य लोकांना सांगायचं. त्या दवाखान्यात काय घडतं, तिथले प्रसंग कसे असतात, तिथले अनुभव असतात, तिथल्या लोकांच्या भावना असतात. हे सगळं लिहायची कुठेतरी जमत साठत गेलं. आणि एक वेळ असा आला, की माझ्या दोन्ही कादंबऱ्या संपल्या लिखाणाच्या. पण डोक्यामध्ये कुठेतरी हे अगदी गेल्या 10, 12, 15 वर्षापासून तयार होतं. ते म्हणलं आता परफेक्ट टाईम आहे. आता आपण लिहूया आणि हे सगळं लोकांच्या समोर आणूया. ओके. साधारण सर तुम्ही आता म्हणजे ही कादंबरी जी तुम्ही मांडली आहे कागदावरती, साधारण तुम्हाला म्हणजे किती काळ लागला आणि एकंदरीत प्रोसेस कशी होती? लिखाणाची प्रोसेस खरं तर कुठेतरी तुमच्या बॅकग्राऊंडला डोक्यामध्ये सतत सुरूच असते. फक्त ते कागदावर उतरवायचं बाकी असतं. वेळेचं तसं म्हणाल तर ज्या क्षणापासून त्याच्या आधी एक सांगतो, की माझे एक मित्र आहेत. जेव्हा माझी प्रतिपतचंद्र लिहून झाली, म्हणजे त्या कादंबरीला एक 4-5 वर्ष वेळ होऊन गेला. केदारनाथ पण बऱ्यापैकी चालली. त्यानंतर एक मुद्दा असा आला, एक पॉइंट असा आला, की आता नवीन काहीतरी लिहायचं. म्हणजे स्वतःलाच माझी चौकट मोडायची होती. तेच नको. एक हिस्टॉरिकल फिक्शन आहे प्रतिपतचंद्र. केदारनाथ एक सर्व्हायव्हल स्टोरी. आता मला पुन्हा तेच नको होतं. आणि मला नवीन काहीतरी लिहायचं होतं. पण मी त्या शोधात मला सापडत नव्हतं, की काय लिहू? नवीन काय आणता येईल? लोकांना आवडेल असं, लोकांना अपील होईल असं. माझे एक मित्र आहेत, संदीप डांगे म्हणून. आम्ही असंच गप्पा मारत बसलो होतो. सरांना मी माझे काही मेडिकलचे किस्से वगैरे सांगितले, अशा घटना आवडल्या त्यांना. आणि त्यांना सहज बोलता म्हणलं, सर नवीन काहीतरी लिहायचंय, डोक्यात फार गोंधळ सुरू आहे, कसं करता येईल? कुठला विषय, एखादी हिस्टॉरिकल काही प्रसंग, असं फार जुनं गेलो, पाठीमागे गेलो मी. त्यावेळेस सर मला बोलले, की सर इकडे तिकडे का फिरताय म्हणे, तुमच्याकडे तितका मोठा खजिना आहे, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे, वेगवेगळ्या पद्धतीच्या कहाण्या आहेत, तुम्ही त्याच मांडा. आणि मग पहिला थॉट आपण लिहिलं पाहिजे, हा पहिला थॉट त्यांनी टाकला, जे होतं माझ्याकडे आधी. करेक्ट. आणि मग त्यांनी तिथून पुढे विचारायला, प्रोसेसला सुरुवात झाली 1-2 वर्षापूर्वी. 2023 मध्ये हे आमचं डिस्कशन झालं होतं. आणि त्यांना असं वाटलं, की मी ऐकेल आणि शेवटी लेखक माणूस थोडा असा असतात थोडे. तर त्यांना वाटलं मी या गोष्टी सोडून देईल किंवा काही फार विचार करणार नाही. पण मी तेच म्हटलं ना, दवाखाना मी घरी घेऊन येतो दुर्दैवानं. त्यांचं बोललेलं मी घरी घेऊन आलो. बरोबर. आणि मग एक 7-8 दिवस त्याच्यावर विचार करण्यात गेला. आणि बघता डोक्यामध्ये कुठेतरी त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली. आणि हळूहळू समजलं, की आपल्याकडे काय आहे. आणि अगदी 70 ते 80 प्रसंग एकाच वेळेस माझ्या नजरेसमोर उभा राहू लागले. आणि मग तिथून लिखाणाला सुरुवात झाली. एक प्रसंग मांडू लागलो. आणि 2 वर्ष लागले पूर्ण प्रोसेसला. उद्या
ती कादंबरी आपल्यासमोर येते.